विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा। सूत्रांची माहिती। आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठकीची शक्यता। विधान परिषदेच्या संदर्भात शिवसेनेसोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर चर्चा, तर राष्ट्रवादीसोबत पुण्यातील जागेवर चर्चा सुरू। अजून जागांसंदर्भात निर्णय झाला नसला तरी मार्ग नक्कीच निघेल। विधान परिषदेच्या जागांवर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महायुतीतील जागावाटप जवळपास निश्चित। एनसीपीतून कुणाला तिकीट द्यायचं याचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील। विधान परिषदेच्या जागा वाटपावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीकडून पुण्याच्या विधान परिषदेच्या जागेवर दावा कायम। पुण्यासह कोकण, हिंगोली, परभणीच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा। पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची जागा सोडणार नाही, एनसीपीची भूमिका। सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची उद्या बैठक। देवगिरी बंगल्यावर विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांबाबत चर्चा होणार। पूर्व विदर्भातील काँग्रेसचे काही नगरसेवक नॉट रिचेबल। काँग्रेस नगरसेवक भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या संपर्कात असल्याची माहिती। चंद्रपूर, गडचिरोलीतील काँग्रेसचे 60हून अधिक नगरसेवक अज्ञात स्थळी। भाजपनं 60 पेक्षा जास्त नगरसेवकांना अज्ञात स्थळी नेल्याची माहिती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी घोडेबाजार तेजीत। चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे जवळपास 60 नगरसेवक पर्यटनासाठी रवाना। भाजपनं या नगरसेवकांना पर्यटनासाठी नेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। भाजपनं फोडाफोडीचा उत्सव सुरू केलाय। 5-5 लाख देऊन नगरसेवक उचलण्याचं काम सुरू आहे। वडेट्टीवार यांचा भाजपवर आरोप। भाजपचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक संपर्कात असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा। गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ। मुंबईत पेट्रोल 2 रुपये 72 पैशांनी वाढलं। डिझेलच्या दरात 2 रुपये 81 पैशांची वाढ। मुंबईत पेट्रोल 2 रुपये 72 पैसे तर डिझेल 2 रुपये 81 पैशांनी महागलं। पेट्रोल डिझेलच्या दरात 12 दिवसात चौथ्यांदा वाढ। मुंबईत पेट्रोल 111 रुपये 21 पैसे तर डिझेल 97 रुपये 83 पैशांवर। पुण्यात पेट्रोलच्या दरात 2.5 रुपयांची वाढ। काल 108 रुपये 76 पैसे असलेला पेट्रोलचा दर आज 111 रुपये 48 पैशांवर पोहोचला। रोजची इंधन दरवाढ म्हणजे सरकारचं अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचं लक्षण। सरकार मात्र मेलोडी चॉकलेट खाऊन गप्प बसले। पंडित नेहरू किंवा मनमोहन सिंग यांच्यासारखं नेतृत्व नसण्याचा देशाला फटका। आमदार रोहित पवार यांचा केंद्रावर निशाणा। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीबाबत आश्चर्य वाटत नाही, ही फक्त सुरुवात, पिक्चर अभी बाकी आहे। देशभरातील इंधन दरवाढीवरून सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल डिझेल मिळत नाही। पेट्रोल भविष्यात 140 रुपये लिटरवर जाईल। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा। भविष्यात कोरोनापेक्षा वाईट परिस्थिती निर्माण होईल असाही इशारा। देशावर स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठं संकट येणार। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून जितेंद्र आव्हाड यांचा दावा। 4 दिवसांनंतर मुंबईतील पेट्रोल पंपांवरही दंगे होतील, आव्हाडांचा इशारा। पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारे कुणीही पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू नये। सर्व जिल्हाधिकाऱ्यांना साठेबाजीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना। हिंसक घटना घडलेल्या ठिकाणी पोलिसांना कारवाईचे आदेश। इंधन पुरवठ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। जनतेच्या खिशावर घाला घालणं हा एकच मोदी सरकारचा अजेंडा। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका। मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आणि असंवेदनशील। रांगेत उभे राहणारे गोरगरीब शेतकरी आहेत, काळाबाजार करायला ते काही सत्तेतील मंत्री नाही। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची मंत्री गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर टीका। काळाबाजार होत असेल तर तुमची यंत्रणा झोपली होती का? काळाबाजार करणारं हे सरकारच आहे। गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावरून अंबादास दानवे यांची टीका। इंधन टंचाईच्या झळा आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत। पेट्रोल डिझेल अभावी सायनमधील पेट्रोल पंप बंद, तर परळ उड्डाण पुलाखालच्या पेट्रोल पंपावरही पेट्रोल नाही। मुंबईच्या वडाळ्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल संपलं। पेट्रोल संपल्यानं वाहन चालकांमध्ये नाराजी। पिंपरी चिंचवडमध्ये पेट्रोल दरवाढीचा परिणाम। पेट्रोल पंपावर वाहन चालकांची तुरळकच गर्दी। दरवाढीच्या विरोधात वाहन चालक संतापले। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात आम आदमी पार्टीचं पुण्यात आंदोलन। आपच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी। पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्याची रिक्षा चालकांची मागणी। पेट्रोलचे भाव वाढले मात्र रिक्षा आणि टॅक्सीची दरवाढ न झाल्यानं रिक्षा व्यवसाय तोट्यात जात असल्याची चालकांची खंत।
राज्यात पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भव्य बैलगाडी मोर्चा पक्ष कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन। मोर्चात बैलगाड्यांसोबत घोडे, गाढव, रिक्षा आणि टांग्यांचाही समावेश। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर पुन्हा नो स्टॉकचा बोर्ड। 10 दिवसात चौथ्यांदा पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यानं नागरिकांची नाराजी। जालन्याच्या जाफराबादमध्ये डिझेलचा तुटवडा। डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहन चालकांसह शेतकऱ्यांचीही गर्दी। रांगेत थांबलेल्या 200 वाहन चालक आणि शेतकऱ्यांनी पंपावरच जेवण उरकलं। धुळे जिल्ह्यातील 182 पेट्रोल पंपांपैकी 9 पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा संपला। 9 पेट्रोल पंपावरील डिझेल साठा संपल्यानं लळिंग गावाजवळील पंपावर ट्रक चालकांची डिझेल भरण्यासाठी गर्दी। 400 लिटरच्या टाकीत फक्त 100 लिटरच डिझेल दिलं जात असल्यानं ट्रक चालकांमध्ये नाराजी। गडचिरोली जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा वाढला। 62 पैकी 12 ते 13 पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड। इंधनाअभावी नागरिक आणि मालवाहतूक ट्रक चालकांकडून मोठ्या अडचणींचा सामना करण्याची वेळ। पुरवठा नियमित करण्याची स्थानिकांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईमुळे अजूनही पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा। रात्रीपासूनच रांगेत उभ्या असलेल्या ट्रॅक्टर चालक शेतकऱ्यांची अवस्था बिकट। पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाल्यानं भुसावळमधील डांबर प्लांट बंद। डांबर प्लांटवरील मजुरांवर उपासमारीची वेळ। डांबरच्या भावात देखील दुपटीने वाढ। नीट पेपरफुटी प्रकरणात आरोपी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी। दिल्लीतील विशेष सीबीआय कोर्टानं सुनावली कोठडी। एनटीएमधील आणखी एक तज्ज्ञ आता सीबीआयच्या रडारवर। मनीषा हवालदारनं पेपरफुटी प्रकरणात कबुली दिल्यानंतर तपासात बाबी समोर। रसायनशास्त्र तज्ज्ञ रडारवर चौकशी करून ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता। सीबीआयकडून अनेक तज्ज्ञांचे मोबाईल आणि लॅपटॉपमधील डेटा तपासण्याचं काम सुरू। नीट परीक्षेत ज्यांनी मिठाचा खडा टाकला त्यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रचंड मोठा अन्याय केला। नीट पेपरफुटीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। केंद्रीय तपास यंत्रणांनी नीट पेपरफुटीची पाळंमुळं शोधली। कुणालाही सोडलं जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआय तपासात धक्कादायक खुलासे। मनीषा हवालदारनं डिलीट केलेले चॅट्स आणि डेटा रिकव्हर करण्यात सीबीआयला यश। मनीषाच्या फोनमध्ये सेव्ह असलेला गॉड नंबर हा तेजस शहाचा असल्याची सूत्रांची माहिती। तेजस शहा हा नीटचा विद्यार्थी असल्याची माहिती। लातूरच्या क्लासेस परिसरातील व्यवसाय बंद करण्याच्या आदेशानंतर व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण। काहींनी व्यवसाय बंद केले तर काही जण व्यवसाय इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याची तयारी। नीट पेपरफुटी प्रकरण। टेलिग्रामवर शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप। ग्रुप बनवून 500 रुपयात ग्रुपमध्ये प्रवेश दिला। पालकांचा विश्वास संपादन करून गुन्हेगारांनी नीटचा पेपर देऊ असं म्हणत 60,000चं टोकन दिल्याचा आरोप। लातूरच्या क्लास एरियातील व्यवसाय हटवण्याच्या आदेशाविरोधात हालचाली सुरू। भाजप पदाधिकारी डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी व्यावसायिकांची बैठक घेत पक्षविरहित लढा उभारण्याचा व्यक्त केला निर्धार। नाशिकच्या टीसीएसमधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरण। निदाखांच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स कमिटी मैदानात। टीसीएस प्रकरणात तथ्य नाही, खरात प्रकरण दाबण्यासाठीच हे प्रकरण पुढे आणलं। माजी आमदार आसिफ शेख यांचा आरोप तर निदाखांवर खोटे आरोप। आसिफ शेख यांचा दावा। अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात फुटलेला ग्रेनेड हा स्मोक ग्रेनेड असल्याचं अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। संबंधित जवानांकडून स्मोक हँड ग्रेनेडची पिन काढल्यानंतर लिव्हर सुटल्यानं अपघातानं स्फोट झाल्याचं अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। गोंदियातील देवरीत काँग्रेस नेत्या उषा शहारे यांच्या घरात खळबळ। उषा शहारे यांच्या घरात 9 ते 10 संशयितांचा शिरकाव। सर्व घटना सीसीटीव्हीत कैद। सशस्त्र संशयितांचा 90 मिनिटं घर परिसरात वावर। पोलिसांचा कसून तपास सुरू। पुण्यातील सिंचन भवनासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन। इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्नासंदर्भात शेतकरी आंदोलनाला। दौंड आणि बारामतीला पाणी मिळतं मात्र इंदापूरला का नाही, आंदोलकांचा सवाल। कृषीमंत्री दत्ता भरणे यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन। ऊसाचं बिल 2800 रुपये दरानुसार तात्काळ खात्यात जमा करण्याची मागणी। प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी। पनवेलमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात मनसेचं आंदोलन। नागरिकांना मेलडी चॉकलेट वाटत केंद्र सरकारवर निशाणा। महागाई कमी होत नसेल तर मेलडी खा आणि खुश रहा, मनसेचा उपरोधिक टोला। कोल्हापुरात ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या वतीनं माथाडी कामगारांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। विविध मागण्यांसाठी 300हून अधिक कामगारांकडून जोरदार घोषणाबाजी। कराडमध्ये शैक्षणिक साहित्य विक्री संघटनेचं आंदोलन। शाळांमध्ये सक्तीनं दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक साहित्याविरोधात आंदोलन।
तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन दिलं। आंदोलनात मोठ्या संख्येनं व्यापारी आणि पालक सहभागी। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात शेतीपंपाचा वीज पुरवठा 15 दिवसांपासून खंडित। शेतकरी आक्रमक। संतप्त शेतकऱ्यांकडून वडीगोद्रीमधील महावितरण कार्यालयाला टाळं ठोकत आंदोलन। जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत कार्यालय सुरू होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा इशारा। बीड जिल्ह्यातील 40 पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये कुणाचाही वशिला किंवा दबाव चालणार नाही। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याकडून स्पष्ट। यात वादग्रस्त अधिकाऱ्यांच्याही बदल्या। रायगडच्या आंबेनळी घाटातील भीषण अपघातात साताऱ्यातील 8 जणांचा जागीच मृत्यू। सातारा जिल्ह्यातील 8 तरुणांच्या घरावर शोककळा। मृतांमध्ये 5 तरुण आसगाव, 2 मरढे तर 1 तरुण खटावमध्ये असल्याची माहिती। रायगडमधील अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी। मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी। पोलादपूरमधील आंबेनळी घाटातील अपघातावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगली जिल्ह्याला 2 अँब्युलन्स। गरजू, अपघातग्रस्त आणि गंभीर रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी अँब्युलन्स दिल्या। ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा आणि भुसार शेतीमालाचे लिलाव पूर्ववत सुरू। डिझेल टंचाईमुळे कांदा लिलावात सहभागी न होण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय मागे। लासलगाव बाजार समितीत 350 वाहनांमधून कांद्याची आवक। कांद्याला जास्तीत जास्त 1712 तर कमीत कमी 500 रुपये प्रति क्विंटलचा दर। नाशिकच्या मालेगाव तालुक्यात साठवणुकीतील कांदा मोठ्या प्रमाणात सडत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। कमी बाजारभाव आणि खराब होत असलेल्या कांद्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट। वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे कांद्याची गुणवत्ता घसरली, साठवणूकही धोक्यात। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला सोलापूर बाजारात कांद्याला अवघा 50 पैसे प्रति किलोचा दर। 602 किलो कांदा विकून 301 रुपये मिळाले, तर वाहतूक आणि इतर खर्चासाठी 1839 रुपये खर्च आल्यानं शेतकरी तोट्यात। वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून खतं आणि बियाणं खरेदीला वेग। कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी। दुसरीकडे बियाणांच्या किमतीत वाढ झाल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत भर। 30 किलो बियाणाच्या बॅगेच्या दरात 400 ते 500 रुपयांची वाढ। नवतपाच्या पहिल्याच दिवशी अमरावतीत तापमान 46 अंशांवर। पुढील 9 दिवस नवतपाचा नागरिकांना करावा लागणार सामना। नवतपात सूर्याची किरणं अत्यंत तीव्र असल्यानं तापमानात वाढ। वर्धा जिल्ह्यात सलग 2 दिवस 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। जिल्ह्यात उन्हाच्या तीव्र झळा कायम। उन्हाच्या तीव्रतेचा जनजीवनावर परिणाम। नागरिकांनी काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन। विदर्भातील काही जिल्ह्यांना आज उष्णतेचा रेड अलर्ट। मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय। अमरावती जिल्ह्यात 2 दिवसात उष्माघाताचे 3 बळी। तापमान 45 ते 47 अंशांवर पोहोचल्यानं नागरिक हैराण। राज्यभरात वादळी वाऱ्याचा थैमान। जळगाव, धाराशिव, श्रीगोंदा, रायगड, रत्नागिरी, मालेगावला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं। शेती पिकांसह कांदा, पपई, केळी आणि डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त, तर काही भागात वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांची तारांबळ। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळीच्या बागांचं मोठं नुकसान। युसुफ, वडगाव आणि सादोळा परिसरातील शेतकऱ्यांकडून तातडीची मदतीची मागणी। जालन्याच्या परतूर तालुक्यातील आष्टीमध्ये वादळी पावसाचा तडाखा। रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं मोठं नुकसान। फुलवाडी इथे वीज पडून एका बैलाचा मृत्यू, तर झाडाची फांदी अंगावर पडल्यानं एक महिला गंभीर जखमी। सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे हॉटेल आणि पेट्रोल पंपासह पशुधनाचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यात हॉटेलसह पेट्रोल पंपाचे पत्रे अक्षरशः उडून गेले, तर दुसरीकडे बार्शीतील पिंपळगावमध्ये वीज पडून 2 म्हशी दगावल्या। जळगावमधील यावल रावेर भागात पुन्हा पावसाचा फटका। काल झालेल्या वादळी पावसामुळे केळी पिकाचं सर्वाधिक नुकसान। तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। राज्यातील 8,000हून अधिक गावांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा। 2,285 तहानलेल्या गावांना केवळ 703 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा। राज्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची स्थिती खालावली। राज्यातील धरणांमध्ये 30.88% पाणीसाठा शिल्लक। अकोल्याच्या बोर्डीमध्ये घोगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या निकृष्ट कामामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। संतप्त शेतकऱ्यांकडून संबंधित अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप। आंदोलनाचा इशारा। धाराशिवमध्ये 16 गावांना पाणी टंचाईच्या झळा। प्रशासनाच्या वतीनं टँकरच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पुरवठा। 29 पाणी स्त्रोतांचं अधिग्रहण करून पर्यायी पाणी व्यवस्था सुरू। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जवळील डोंगरी गावात भीषण पाणी टंचाई। गावातील विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर गावकरी त्रस्त। दूषित पाण्यामुळे लहान मुलंही वारंवार आजारी पडत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप।
गोंदिया जिल्ह्यातील पाणीसाठ्यात घट झाल्यानं पाणी टंचाईचं संकट, वाढत्या उष्णतेमुळे धरणं कोरडी पडल्याची माहिती आणि सरकारकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पाईपलाईन फुटल्यानं नंदुरबार शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत. रेल्वे अंडरपास कामादरम्यान पाईपलाईन फुटल्यानं पाणी पुरवठा बंद. शहरातील अनेक भागांना आज पाणी टंचाईचा फटका. सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसानं आणि गारपिटीनं 3000 पपईची झाडं जमीनदोस्त. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावात पपई बागेचं मोठं नुकसान. पुण्यातील राजगुरुनगरच्या मुख्य बाजारपेठेत जादू टोण्याचा संशय. दहीभात, बिस्किटचा पुडा आणि अगरबत्तीमुळे परिसरात खळबळ. गर्दीच्या ठिकाणीच प्रकार घडल्यानं परिसरात चर्चा. सैन्यात भरतीच्या बहाण्यानं सांगलीतील तरुणाची 10,61,000ची फसवणूक. दिल्लीतील भामट्या विरोधात गुन्हा दाखल. सैन्यात हायकमांडमध्ये नियुक्तीस असल्याचं भासवत फसवणूक. मुंबईत बॉम्बे टॉकीजचा वरिष्ठ कर्मचारी मुंबईच्या रस्त्यावर भीक मागताना आढळला. 69 वर्षीय गजानन शेळके 8 दिवसांपासून घरातून होते बेपत्ता. शेळके यांच्या मुलीनं मालाड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मुंबईतील आरे कॉलनीत अफझल खान या आरोपीचा झाडावर चढून आत्महत्येचं नाटक करत हाय व्होल्टेज ड्रामा. पोलिसांनी तासाभराच्या प्रयत्नांनंतर त्याला सुखरूप खाली उतरवलं. पंढरपूरमध्ये अधिक मास निमित्तानं श्री विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. गेल्या 6 दिवसात जवळपास 3 लाख भाविकांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन. एकादशीला गर्दी आणखी वाढण्याची शक्यता. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी सहपरिवार घेतलं शिर्डीत साईबाबांचं दर्शन. साई दरबारात शंकर महादेवन यांनी भजन गायलं. साईबाबा संस्थानकडून शंकर महादेवन यांचा सत्कार.